नवरा बायकोच्या भांडणामध्ये निष्पाप मुलाचा जीव गेलाय। नवरा बायकोच्या भांडणात 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातल्या केडगावमध्ये घडली आहे। पत्नीने नवऱ्याला मारण्यासाठी उगारलेला त्रिशूल 11 महिन्याच्या मुलाला लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये यवत पोलीस ठाण्यामध्ये पती पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यवत पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी विशाल भोंग आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। विशाल, काय नेमकं कारण होतं हे अशा पद्धतीनं त्रिशूल उगारून एकमेकांना मारेपर्यंतचं? कारण नाहक याच्यामध्ये या चिमुकल्याचा जीव गेला। दौंड तालुक्यातील खेडगाव येथे ही घटना घडली आहे। अंगावर शहारे आणणारी आहे। नवरा बायकोच्या भांडणाचा फटका थेट त्याच्या निष्पाप चिमुकल्यांना बसला असून 11 महिन्याच्या अवधूत मेगावडे याचा त्रिशूल डोक्यात घुसल्याने मृत्यू झाला आहे। नितीन मेगावडे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी मेगावडे यांच्या कडाक्याच्या भांडणावरून सुरू असलेला वाद हा इकोब्याला गेला आणि त्रिशूळ हातातून हल्ला झाला आणि त्यामध्ये भाग्यश्री मेगावडे यांच्या कडेला असलेल्या 11 महिन्याच्या अवधूतच्या डोक्यात घुसला आणि यात गंभीर जखमी झाला आणि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।